अनेक असे आर्टिस्ट आहेत. म्हणजे आज तुम्ही जर झारखंडमध्ये गेलात किंवा मधुबनी जो एरिया आहे तिथे गेलात तर तिथे मुख्य जे कलाकार होते त्यांचेही जे घरातले आहेत छोटे छोटे मुलांपासनं ते अगदी बायका सगळे सगळे हे ती कला जोपासतात. मग त्यांना कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोचायला अजून आम्हाला वेळ आहे, पण आम्ही जाऊन तिथे ते करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत. दुसरी त्याच्यात अशी गोष्ट की ब्लॉक प्रिंटिंग पण खूप महत्त्वाचं असतं. ब्लॉक प्रिंटिंगमध्ये ती कला आहे की ब्लॉक तयार करणं. प्रत्येक एका ब्लॉकचे असे 6 ब्लॉक्स असू शकतात. जितके रंग तितके ते ब्लॉक्स. अच्छा. आणि प्रत्येक ब्लॉक तयार करण्यात सुद्धा एक कला असते की सगळ्यात लाईट सगळ्या प्रोसेसमध्ये संपूर्ण कलाकारांची लिंक आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणून ती एक असा वेगळेपणा आम्ही जपण्याचा त्या प्रॉडक्ट्समध्ये प्रयत्न केले. आत्ता तरी आम्ही हाताने पेंट केलेले आम्ही देतो आहोत, पण हळूहळू त्याच्यावर ब्लॉक प्रिंटिंग पण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ब्लॉक प्रिंटिंग म्हणा किंवा बांधणीची जी कला आहे त्याच्यातनं सुद्धा आपण वेगवेगळे डिझाईन्स निर्माण करू शकतो असा विचार करून एक स्पेशल वर्ग असा आहे की ज्याच्या याच्यामध्ये पेंटिंग्स असतील किंवा बांधणी असेल किंवा इकत असेल, ह्या सगळ्यांची लोकप्रियता असणारा तो गट आहे. पण शेफाली, आपण जेव्हा या सगळ्याबद्दल बोलतोय तर कौतुक करणं, छान म्हणणं इथपर्यंत खूप मस्त आहे. पण आता तुम्ही त्याचं बिझनेसमध्ये शेवटी रूपांतर केल्यानंतर एक त्या सगळ्याला बिझनेस मॉडेल लागतं, तुमचा वेळ लागतो. याला काही ठराविकच ऑडियन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्यांना आत्मीयता आहे, ज्यांना कळतंय ह्या सगळ्याच्या याच्यामधलं, ती लोक याच्याकडे आकृष्ट होतात किंवा ज्यांना आर्ट बद्दल आत्मीयता आहे. पण हा वर्ग तसा लिमिटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. असं असताना आता हा व्यवसाय वाढवणार कसा आहात किंवा त्याच्याकडे तुम्ही आता कसं बघताय? अगदी सुरुवातीला पाहिलं तर बेसिक जे असतं एखाद्या बिझनेस मॉडेलमध्ये ते म्हणजे फायनान्स. आणि तो आधी सुरुवातीला आम्ही प्रॉफिट बघत नाही आहोत की काय आपण विकतोय त्याच्यातनं काही प्रॉफिट मिळतोय का. ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही समजतोय की आम्ही जे तयार करतोय, जे विकल्या जात आहे, ती जी मार्जिन आहे आमची, ती आम्ही परत रिइन्व्हेस्ट करून त्याच्यातनं आम्ही परत प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय. शिवाय त्याच्यातनं आम्ही एक बिझनेस म्हटला की तुम्हाला अनेक स्त्रियांना तर आज सरकार म्हणजे अशा अनेक योजना आहेत बिझनेस मॉडेलचा. अगदी सुरुवातीपासून या योजना आहेत, असं नाही की आत्ताच त्या योजना निर्माण झालेल्या आहेत. त्या सुरुवातीपासून ज्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यातनं फायनान्स निर्माण करण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य आज GST आहे. तो GST एखाद्या ब्रँडला GST असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे GST असतो, तो GST असल्यावर तो ब्रँड महत्त्वाचा होतो आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जगात कुठेही तो ब्रँड तुमचा ऑनलाईन थ्रू विकू शकता. आणि आता जसं कोविड काळातही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन सेलिंग. सो ई-कॉमर्स हे कसं असतं ह्याचा सुद्धा त्याच्या मागे अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणजे करावाच लागतो, ज्याच्यामुळे तुमचं बिझनेस मॉडेल हा पुढे जाण्यात मदत होते.